देखील तुम्ही सूर्यनमस्कार विद्यार्थ्यांनी केलेले आहे का? काय कशा पद्धतीने केले पूर्ण? आत्मा मालिक ध्यानपीठाच्या विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टच्या या शैक्षणिक संकुलातील 7200 विद्यार्थ्यांनी 21 जून 2023 रोजी संकल्प करून 2.5 कोटी सूर्यनमस्कार 1 वर्षात पूर्ण करायचे आणि ते 2.5 कोटी सूर्यनमस्कार हे 10 महिन्यामध्ये म्हणजे साधारणपणे शाळेमध्ये असताना वसतिगृहात असताना दररोज 12 सूर्यनमस्कार ते पूर्ण करत होते आणि शेवटच्या 3 महिन्यामध्ये या विद्यार्थ्यांनी आपली क्षमता वाढवून 24 सूर्यनमस्कार प्रतिदिनी करण्याचा कार्य केलं आणि एप्रिल महिन्यामध्ये हे 2.5 कोटी सूर्यनमस्कार पूर्ण झाले। आणि ज्या मागच्या वर्षी 21 जूनला आपण डिक्लेअर केलेलं होतं की एशिया बुक्स ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये याची नोंद होईल, तर त्या पद्धतीने पूर्ण रेकॉर्ड तयार करण्याचं काम, त्याचं डॉक्युमेंटेशन ठेवण्याचं काम आणि त्याचे पुरावे ठेवण्याचं काम हे आमच्या वसतिगृह विभागाने शालेय विभागाने केलं। त्याचं प्रेझेंटेशन काल आणि आज या डॉक्युमेंटचं या बुक ऑफ रेकॉर्ड्सचे जे अधिकारी या ठिकाणी आलेले होते आदक साहेब त्यांनी केलं आणि आज 12 सूर्यनमस्कार विद्यार्थ्यांनी त्यांच्यासमोर करून हा रेकॉर्ड त्यांच्या मुखकमलातून हा डिक्लेअर केला गेला आणि त्याचं प्रेझेंटेशन ते प्रेझेंट करण्याचं काम त्या ध्यानपीठाला आणि शैक्षणिक संकुलाला केलं गेलं आणि हे पूर्ण एशियामध्ये हे शैक्षणिक संकुल हे असं रेकॉर्ड करणारं एकमेव संकुल ठरलेलं आहे। त्याचबरोबर हे रेकॉर्ड करणं हा आमचा मूळ उद्देश नव्हता की सद्गुरुदेवांचं जे कार्य आहे की आत्मा प्राप्त करायचा असेल किंवा परमेश्वराला प्राप्त करायचा असेल तर निरंतर साधनेची आवश्यकता आहे आणि साधनेसाठी योगाची आवश्यकता आहे आणि योगामध्ये योगाचा राजा जो आहे सूर्यनमस्कार तो जर विद्यार्थ्यांना शिकवला तर हळूहळू करून त्यांच्या जीवनामध्ये योग साधनेचं महत्त्व जागृत होईल आणि योग साधनेच्या माध्यमातून आत्म सानिध्याची त्यांना आवड निर्माण होईल आणि निश्चित आत्मप्राप्तीच्या दिशेने ते पाऊल टाकतील। म्हणून ही साधना त्या विद्यार्थ्यांच्याकडून करून घेतली जाते। मग भौतिक जीवनाबरोबर आध्यात्मिक जीवन त्यांचं सफल करण्याचं काम या संकुलात केलं जातं आणि ते या निमित्ताने पूर्ण झालेलं आहे। आत्मा मालिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।